यस्टरडेज लेक्चर आपण बघितलं होतं ॲड्रिनल ग्लँड. तर ॲड्रिनल ग्लँडमुळे कोणते डिसऑर्डर रिलेटेड होता बघा. डिसऑर्डर रिलेटेड टू ॲड्रिनल कॉर्टेक्स आपण त्यांचे डिसऑर्डर बघणार आहोत. मग बघा, फर्स्ट आहे हायपोसिक्रेशन ऑफ मिनरल कॉर्टिकॉइड्स अँड ग्लुकोकॉर्टिकॉइड्स. बघा, ज्यावेळेस हायपोसिक्रेशन मीन्स लेस कॉन्सन्ट्रेशनमध्ये ज्यावेळेस हार्मोन सिक्रेट होतो तर त्यामुळे कोणते डिसऑर्डर्स होतात तर ते आपण बघणार आहे. हायपोसिक्रेशन ऑफ मिनरल कॉर्टिकॉइड्स अँड ग्लुकोकॉर्टिकॉइड्स इज रिस्पॉन्सिबल फॉर एडिशन्स डिसीज. कोणता डिसीज होतो? ॲडिशन्स डिसीज. दॅट इज अ कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ दिस डिसीज आर लो ब्लड शुगर, low Na plus and high K plus concentration in plasma, increase loss of Na plus and water in urine. It leads to weight loss, weakness, nausea, vomiting and diarrhea. मग बघा, ज्यावेळेस हायपोसिक्रेशन होतं मिनरल कॉर्टिकॉइड्स ग्लुकोकॉर्टिकॉइड्स, बघा मीन्स काय होतं, तिथं लेस कॉन्सन्ट्रेशनमध्ये हार्मोन सिक्रेट होतो. हायपोसिक्रेशन ऑफ मिनरल कॉर्टिकॉइड्स अँड ग्लुकोकॉर्टिकॉइड्स कोणतं रिस्पॉन्सिबल असतं? डिसीज हा ॲडिशन्स डिसीज. आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक काय? कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ दिस डिसीज आर लो ब्लड शुगर. त्यांच्या जो डिसीज होतो तर त्याचे सिम्पटम्स काय असतात? फर्स्ट लो ब्लड शुगर असते, देन लो Na प्लस अँड K प्लस, देन कॉन्सन्ट्रेशन इन प्लाझ्मा, देन increase loss of Na plus and water in urine, then it leads to weight loss, weakness, nausea, vomiting and diarrhea. नेक्स्ट आपण बघणार आहे हायपर सिक्रेशन ऑफ मिनरल कॉर्टिकॉइड्स अँड ग्लुकोकॉर्टिकॉइड्स. मग ज्यावेळेस हायपर सिक्रेशन होतं मीन्स हायर कॉन्सन्ट्रेशनमध्ये हा हार्मोन सिक्रेट होतो तर त्यामुळे कोणतं डिसीज होतात? ज्यावेळेस हायर कॉन्सन्ट्रेशन होतं हार्मोनचं, हायपर सिक्रेशन ऑफ ग्लुकोकॉर्टिकॉइड्स प्रोड्यूस कॉझिंग्स डिसीज. कोणतं डिसीज होतं? कॉझिंग्स डिसीज. इट लीड्स टू हाय ब्लड शुगर लेवल, एक्सक्रीशन ऑफ ग्लुकोज लेवल इन युरिन, राइज इन Na plus in blood volume, high blood pressure, obesity and wasting of limb muscles. बघा, ज्यावेळेस हायपर सिक्रेशन होतं तर एक्झॅक्टली त्याची कॅरेक्टरिस्टिक काय आहे? इट लीड्स टू काय होतं? ज्यावेळेस कॉर्टिकॉइड्स प्रोड्यूस काय होतं तिथं? चुजिंग्स डिसीज होतो. आणि त्याचं काय सिम्पटम्स असतात? इट लीड्स टू हाय ब्लड शुगर लेवल, एक्सक्रीशन ऑफ ग्लुकोज इन युरिन अँड राइज Na plus in blood volume, then high blood pressure, obesity and wasting of limb muscles. नेक्स्ट बघा, ॲड्रिनल मेडुला. व्हॉट इज द ॲड्रिनल मेडुला? इट इज डेव्हलप फ्रॉम एक्टोडर्म. कशापासून डेव्हलप झालेला हा? एक्टोडर्म. इज सिक्रेट टू हार्मोन्स. ॲड्रिनल मेडुला काय करतो? दोन हार्मोन्स सिक्रेट करतं. फर्स्ट इज द ॲड्रिनालाइन दॅट इज कॉल्ड एज इपिनेफ्रिन अँड नॉर ॲड्रिलाइन दॅट इज द नॉरएफ्रिनाइन. ॲड्रिलाइन इज ऑल्सो नोन ॲज अ एमर्जन्सी हार्मोन. ॲड्रिलाइनला काय बोललं जातं? एमर्जन्सी हार्मोन. ऑल्सो कॉल्ड 3F हार्मोन, फाईट, फ्लाईट अँड फ्राईट. 3F हार्मोन बोललं जातं ह्या हार्मोनला. फर्स्ट फाईट, फ्लाईट अँड फ्राईट. नो ॲड्रिलाइन रेग्युलेट्स द ब्लड प्रेशर अंडर नॉर्मल कंडिशन. इट ऑल्सो ॲक्ट ॲज अ व्हॅसोकॉन्स्ट्रॅक्टर. हा काय ॲक्ट होतो? कॉन्स्ट्रॅक्टर म्हणून ॲक्ट होतो. नॉन ॲड्रिलाइन रेग्युलेट्स द ब्लड प्रेशर अंडर नॉर्मल कंडिशन. इट ऑल्सो ॲक्ट ॲज अ व्हॅसोकॉन्ट्रॅक्टर. बघा, इथं ॲड्रिनल मेडुलाची लोकेशन दिलेलं आहे. बघा ह्या डायग्रॅममध्ये एक्झॅक्टली ही डायग्रॅम ऑब्झर्व करा. नेक्स्ट आपण बघणार आहोत पॅनक्रियाज. व्हॉट इज द पॅनक्रिया? इट डेव्हलप्स फ्रॉम एक्टोडर्म. इट इज अ बोथ एक्झोक्राईन अँड एंडोक्राईन ग्लँड. ही जी पॅनक्रियाची ग्लँड आहे ही काय आहे? कशापासून डेव्हलप झाली? एंडोडर्मपासून. आणि ही कशी आहे? एक्झोक्राईन ॲज वेल ॲज एंडोक्राईन ग्लँड आहे. देन बघा, एंडोक्राईन सेल्स ऑफ पॅनक्रिया बोथ ग्रुप ऑफ सेल्स कॉल्ड आयसलेट्स ऑफ लँगरहॅन्स. ज्या पॅनक्रियासमध्ये ज्या सेल्स असतात प्रेझेंट तर त्यांना काय बोललं जातं? आयसलेट्स ऑफ लँगरहॅन्स. देअर आर 4 काइंड्स ऑफ सेल्स इन आयसलेट्स ऑफ लँगरहॅन्स विच सिक्रेट हार्मोन. त्यामध्ये काय असतात? 4 सेल्स प्रेझेंट असतात आयसलेट्स ऑफ लँगरहॅन्स आणि ते काय करतात? हार्मोन सिक्रेट्स करतात. फर्स्ट जी सेल्स आहे ती आहे अल्फा सेल्स. अल्फा सेल्स इज अ 20% सिक्रेट ग्लुकॅगॉन. Stimulate liver from glucogenolysis to increase blood glucose level. Then second जे आहे that is a beta cells. Beta cell is a 70% secrete insulin.
stimulate liver and muscles for glycogenesis, this lower blood glucose level. Then delta cells. Delta cells is a 5% secrete somatostatin which inhibit the secretion of glucagon and insulin. It also decreases the gastric secretion, motility and absorption in digestive tract. Then next जे आहे PP cells or F cells, that is a 5% secrete pancreatic polypeptide, that is a PP. It inhibits the release of pancreatic juice. बघा पॅनक्रियामध्ये ज्या सेल्स असतात तर त्यांना काय बोललं जातं, आयसोलेट्स ऑफ लँगरहॅन्स. तर त्या सेल्स कोणत्या आहे, अल्फा सेल, बीटा सेल, डेटा सेल्स आणि एफ सेल्स. अल्फा सेलचं काय फंक्शन आहे, दॅट इज अ सिक्रीट ग्लुकेगॉन. बीटा सेलचं काय फंक्शन आहे, सिक्रीट्स इन्सुलिन. and delta cell secretes somatostatin and PP cell F cell secrete pancreatic polypeptides, that is inhibit the release of pancreatic juice. मग आपण इन डिटेल बघणार आहोत आयसोलेट्स ऑफ लँगरहॅन्स. आयसोलेट्स ऑफ लँगरहॅन्स मध्ये मी सांगितलं अल्फा सेल्स. अल्फा सेल्स काय आहे, 20% काय सिक्रेट करतात, ग्लुकेगॉन. आणि त्याचं वर्क काय आहे, स्टिम्युलेट लिव्हर फॉर ग्लुकोजोनोलिसिस टू इन्क्रीज ब्लड ग्लुकोज लेवल. The second one is the beta cells, that is a 70% secrete insulin, stimulates liver and muscles for glycogenolysis, this lower blood glucose level. Then next आहे delta cells, that is a 5% secrete somatostatin which inhibit the secretion of glucagon and insulin. Next जे आहे that is a PP cells, that is F cells, secrete pancreatic polypeptide hormone. It inhibits the release of pancreatic juice. नेक्स्ट आपण बघणार आहोत डिसऑर्डर रिलेटेड टू पॅनक्रियाज. व्हॉट इज द डिसऑर्डर रिलेटेड टू पॅनक्रिया, दॅट इज अ डायबिटीज मेलेटस, हायपरग्लायसिमिया. त्याला काय बोललं जातं, हायपरग्लायसिमिया. डायबिटीज मेलेटस ही काय जी डायबिटीजचा टाईप आहे जो पॅनक्रियाच्या डिसऑर्डरमध्ये त्याचं क्लासिफिकेशन होतं. बघा दिस इज द जो डायबिटीज मेलेटस आहे दॅट इज कॉल्ड एज अ हायपरग्लायसिमिया. दिस इज द मोस्ट कॉमन मेटाबॉलिक एंडोक्राइन डिसऑर्डर ऑफ पॅनक्रियाज. ही कशी कॉमनली आढळत असते ही पर्सन्समध्ये. दिस इज द मोस्ट कॉमन मेटाबॉलिक एंडोक्राइन डिसऑर्डर ऑफ पॅनक्रियाज. इट लीड्स टू इन्क्रीज इन ब्लड ग्लुकोज लेवल. ज्यावेळी ग्लुकोजचं लेवल काय होतं, इन्क्रीज होतो, त्यामुळे हे डिसऑर्डर बघायला भेटते. दिस इज ड्यू टू अंडर ॲक्टिव्हिटी ऑफ बीटा सेल्स. हिची जी ॲक्टिव्हिटी असते ती कोणत्या सेलच्या अंडर होती, बीटा सेलच्या, विच रिझल्ट इन रिड्यूस सिक्रिशन ऑफ इन्सुलिन. का होत असते ते, ज्यावेळेस इन्सुलिनचं सिक्रिशन रिड्यूस होतं त्यामुळे तिथे हा डिसऑर्डर बघायला भेटतो. इन चिल्ड्रन सच ॲज कंडिशन इज कॉल्ड, चिल्ड्रनमध्ये काय बोलतं त्याला, चिल्ड्रन सच ॲज अ कंडिशन इज कॉल्ड इन्सुलिन डिपेंडेंट डायबिटीज मेलेटस. मग बघा टाईप जो आहे insulin dependent diabetes mellitus, type first is the other form of diabetes is non insulin dependent diabetes mellitus. This type second, it is caused due to failure of insulin to facilitate the movement of glucose into cells, that is reduced sensitivity into insulin is called insulin resistance. मग बघा इन बोथ द टाइप डिसऑर्डर ब्लड ग्लुकोज लेवल इंक्रीजेस, सम ऑफ द ग्लुकोज इज एक्सिक्रेटेड इन यूरिन. इट ऑल्सो कॉजेस एक्सेसिव्ह युरिनेशन अँड डिहायड्रेशन ऑफ बॉडी टिश्यूज. मग इथं काय होतं असतं, सम ऑफ द ग्लुकोज एक्सिक्रेटेड होतं इन युरिन्समध्ये. इट ऑल्सो कॉज काय होतं, एक्सेसिव्ह युरिनेशन अँड डिहायड्रेशन ऑफ बॉडी टिश्यूज. मग डिग्रेडेशन्स ऑफ फॅट्स इंक्रीज फॉर्मेशन ऑफ कीटोन बॉडीज, दॅट इज अ कीटोसिस. ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ इन्सुलिन लोअर ब्लड ग्लुकोज लेवल. मग बघा ही जी डिसऑर्डर आहे तर ती इन बोथ द टाईप्समध्ये बघा ब्लड ग्लुकोज लेवल इंक्रीजेस, सम ऑफ द ग्लुकोज काय होतं तिथं एक्सिक्रेटेड होतं इन युरिन्समध्ये, अँड दॅट इज कॉज ॲज अ एक्सेसिव्ह युरिनेशन अँड डिहायड्रेशन ऑफ बॉडी टिश्यूज. डिग्रेडेशन ऑफ फॅट्स इंक्रीज फॉर्मेशन ऑफ कीटोन बॉडीज. ज्यावेळेस डिग्रेडेशन होतं फॅटचं तर त्यावेळेस तिथं काय फॉर्म होतं, कीटोन बॉडीज, अँड दॅट इज द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ इन्सुलिन लोअर ब्लड ग्लुकोज लेवल. ही काय आहे पॅनक्रियाज बघितलं आपण. तर नेक्स्ट आपण बघणार आहोत गोनॅड्स. व्हॉट इज द गोनॅड्स, गोनॅड्स आर द सेक्स ऑर्गन, द टेस्टिस अँड द ओव्हरीज. सेक्स ऑर्गन कोणते आहे, टेस्टिस अँड ओव्हरीज.
मग फर्स्ट आपण बघणार आहोत व्हॉट इज द ओव्हरीज. मग इथे डायग्राम पण दिलेली बघा ओव्हरीज. फर्स्ट आपण बघणार आहोत ओव्हरीजमध्ये फर्स्ट जे आहे दे प्रोड्यूस इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, रिलॅक्झिन, इनहिबिन हार्मोन्स. बघा जी पण गोनेड्स काय आहेत, गोनेड्स आर 6 ऑर्गन. कोणते 6 ऑर्गन येते तर त्यामध्ये टेस्टिस अँड ओव्हरीज. मग फर्स्ट आपण बघणार आहोत ओव्हरीज. मग ओव्हरीज काय प्रोड्यूस करते, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, रिलॅक्झिन अँड इनहिबिन. मग फर्स्ट आपण बघणार आहे इस्ट्रोजन. Estrogen these are secreted by developing follicle. Estradiol is the main estrogen. It is responsible for secondary sexual character in female. हा जो इस्ट्रोजन आहे तो काय सिक्रेट करतो, डेव्हलपिंग फॉलिकल. and estradiol is the main estrogen. It is responsible for secondary sexual character in female. and second जो आहे progesterone. Progesterone is secreted by corpus luteum of the ovary after ovulation. This hormone is essential for thickening of uterine endometrium. This preparing the uterus for implantation of fertilized ovum. And it is responsible for development of mammary gland during pregnancy. हा प्रोजेस्टेरॉन जो हार्मोन आहे तर तो कशासाठी यूज होतो, रिस्पॉन्सिबल कशासाठी, डेव्हलपमेंट ऑफ मेमरी ग्लँड्स अँड ड्युरिंग प्रेग्नेन्सीसाठी. आणि इट इनिबिट्स युटेराइन कॉन्ट्रॅक्शन ड्युरिंग प्रेग्नेन्सी. तर हे काय होतं प्रोजेस्टेरॉन. There are 4 hormones secreted. First is the estrogen, second one is the progesterone. Then next one जो आहे that is the relaxin. Relaxin it is secreted by the corpus luteum of the ovary at the end of gestation period. जो पण रिलॅक्झिन आहे तो काय सिक्रेशन करतो, कॉर्पस ल्युटियम ऑफ द ओव्हरी ॲट द एंड ऑफ गस्टेशन पिरियड. आणि इट रिलॅक्झिन द cervix of the pregnant female and ligaments of pelvic girdle for easy birth of young ones. Next जो आहे that is inhibin. Inhibin is secreted by the corpus luteum. Inhibin inhibits the FSH and GnRH production. हा जो इनिबिन हार्मोन्स आहे तो काय सिक्रेट करतो, कॉर्पस ल्युटियम. इनहिबिन इनहिबिट्स द FSH and GnRH प्रोडक्शन. तर हे काय होतं ओव्हरीज. ओव्हरीज काय करते, 4 हार्मोन प्रोड्यूस करते. फर्स्ट इथं इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, रिलॅक्झिन अँड इनहिबिन. आणि ते जो हार्मोन्स जो ओव्हरीज आहे तर हा काय 6 ऑर्गन्स आहे.